नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत मुगाची उसळ. तर इकडे मी मूग घेतलेत, भिजवून घेतले होते आधीच आणि 2-3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे साईडला ठेवते. इकडे कुकरमध्ये काढून घेते सर्व. अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे. आता आपल्याला फक्त एक सीटी काढायची आहे. चेक करून बघू आपण. इकडे आपले मूग पण व्यवस्थित शिजलेत, बघू शकतात. आता हे साईडला ठेवते आणि कढई ठेवून घेते. कढई ठेवून घेतली. कढई पण व्यवस्थित गरम करून घेऊ. कढई व्यवस्थित गरम झाली, तेल टाकून घेते. तेल पण व्यवस्थित गरम करून घेऊ. गरम झालंय तेल. मोहरी, जिरे, हिरवी मिरची व्यवस्थित तळून घेऊ. हिरवी मिरची, टोमॅटो कढीपत्ता पण व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आपल्याला. थोडीशी हळद, आता शिजवून घेतलेले मूग पण टाकून घेऊ आपण. चवीप्रमाणे मीठ, सर्व मिक्स करून घेऊ. दोन मिनिटं फक्त झाकण ठेवून देते. आता आपण चेक करून बघू. हे बघा, अजून थोडं पाणी शिल्लक आहे. अजून झाकण ठेवून देते फक्त 1 मिनटं. चेक करून बघू. हे बघा, आता व्यवस्थित शिजली आहे, बघू शकतात. आपली उसळ तयार आहे. ताटलीत काढून घेतली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण मुगाची उसळ बनवली आहे. तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी मुगाची उसळ नक्की बनवून बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.